राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे सांग पा केवी निघावे येथोनी. तो निर्मत्सर सदयता येथुनी निगसील फिर मागवता परी ते गती समस्तान मनेल यया. महाराज, भगवंत अर्जुनाला स्वधर्म सांगताना हा शब्दांचा एक फटकारा भगवंतांनी इथे वापरलेला आहे. भगवंत अर्जुनाला स्वधर्म समजावून सांगतायत. स्वधर्म सोडून न जाण्यासाठी काय काय उदाहरणं या ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला दिलेली आहेत ती या ओव्यांमधनं पुढच्या ओव्यांमधनं आपण बघणार आहोत. मागच्या ओव्यांमध्ये आपण स्वधर्माविषयी काही गोष्टी विचारात घेतल्या. आता स्वधर्माच्या बद्दलची काही उदाहरणं आपण या प्रवचनात बघणार आहोत. या ओवीमध्ये एक शब्द आला आहे निर्मत्सर सदयता. निर्मत्सर म्हणजे कुणाच्याही बद्दल मत्सर वाटत नाही की आणि त्याच्याबद्दलची दया वाटणे. आपल्याला एखादा जर मनुष्य आपल्याबद्दल वाईट बोलत असेल, आपल्याला शिव्याशाप देत असेल, तर तरीही त्याच्याबद्दल मत्सर न वाटणे आणि त्याच्याबद्दल त्याच्या बुद्धीची दया येणे, हे जे काही रूपक आहे हे रूपक या ओवीतून ज्ञानेश्वर माऊलीने मांडलेला आहे. भगवंत अर्जुनाला हा शाब्दिक फटकारा देत आहेत. संजय हे सगळं कथन धृतराष्ट्राला सांगतोय आणि माऊली या ओव्यांमधून आपल्याला त्याचा विस्तार करून सांगतायत. शब्दांचा फटकारा हा या ओवींमधनं आपल्याला माऊलींनी प्रगट केला आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो महाराज. आई आहे, तिचं मूल खूप रडतं आहे, काही केले ऐकत नाही, हट्टीपणा करतं आहे. आता लक्षात घ्या महाराज, ते रडून रडून मूल आजारी पडू शकतं हे त्या माऊलीला माहिती आहे आणि त्यासाठी माऊली त्याचं रडणं थांबण्यासाठी एक फटका ठेवून देते, एक धपाटा त्याला देते. तेच कारण आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाबद्दल त्या माऊलीचं शत्रुत्व नसतं, परंतु त्याच्या दृष्टीने तो फटका गरजेचा आहे. तो आजारी पडू नये म्हणून त्याला तो फटका मारणं आणि त्याला भानावर आणणं हा जो काही प्रकार आहे तोच प्रकार भगवंत अर्जुनाच्या बाबतीत करतायत. त्याने या शब्दाचा फटकारा दिलेला आहे आणि या पुढच्या ओव्यांमधनं आपल्याला ते ऐकायचं आहे आणि अर्जुनाला भानावर आणून स्वधर्माची जाणीव करून द्यायची आहे. हे या ओवींमधनं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासमोर मांडलं आहे. आपण एक उदाहरण घेऊया स्वधर्माचंच. निर्मत्सर सदयता हा शब्द समजावून सांगताना मी एक तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींचंच उदाहरण सांगतो. मुक्ताईला मांडे खायचे होते आणि त्याच्यासाठी मुक्ताईला हौस आली होती, बाबा आज मांडे करूया, आपल्या बंधुराजांना सगळ्यांना आपण मांडे खायला करून घालूया. त्यासाठी तिने लाकडं आणण्यासाठी ती गेली. तिला कोणी लाकडेही दिली नाहीत आणि ज्याच्यावर मांडे वाजतात ते खापरही तिला कोणी दिलं नाही. रडत रडत मुक्ताई घरी आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलीने विचारलं, काय झालं? मुक्ताईने सांगितलं, मला खापरही मिळाली नाही, मला लाकडंही मिळाले नाहीत. आता सांग दादा, मी मांडे कसे करू आणि मांडे केलेले मी भाजू कशावर? ज्ञानेश्वर माऊलींनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्यानंतर ते म्हणाले, इतकंच होतं झालं आहे ना, चल माझ्या पाठीवर तू मांडे भाज. प्रत्यक्ष भगवंत योगेश्वर ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने सूर्य या आसमंतातली शक्ती ही या पाठीत एकवटलेली आहे. ती आग, तो अग्निदेव त्या पाठीवरती अवतरला आहे. प्रत्यक्ष भगवंताच्या पाठीवर, माऊलींच्या पाठीवरती
आपल्याला बसायला मिळावं, आराधना करता यावी, यासाठी प्रत्यक्ष अग्निदेव ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर विराजमान झाला आहे. हा त्याचा सन्मान आहे. आणि ती पाठ तप्त झालेली आहे आणि त्या पाठीवरती मुक्ताईनी मांडे भाजलेले आहेत. आनंदाने ते मांडे भाजल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्यांच्या सगळ्या भावांनी ते मांडे खाल्लेत. आपल्या बहिणीसाठी आपल्या शरीराची खापर करणे, आपल्या शरीरात अग्नी प्रज्वलित करणे, हे इतकं मोठं काम. माझा स्वधर्म काय आहे माझ्या बहिणीच्या बाबतीत, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं उदाहरण विचार करा. आपल्या बहिणीसाठी केवळ तिच्या इच्छेसाठी तिला मांडे भाजता येतील म्हणून, किंवा तिला खापर मिळाली नाही, लाकडं मिळाली नाहीत म्हणून ते सोडून महाराज माऊली त्या लोकांशी भांडायला गेले नाहीत. आपला स्वधर्म आहे त्या मुक्ताईला ती परिस्थिती निर्माण करून देणं, ज्याच्यावरती माऊली मुक्ताई आपले मांडे भाजू शकेल. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज, लक्षात घ्या. माझा स्वधर्म काय आहे हे ज्ञानेश्वर माऊलींना माहिती होतं. माझा स्वधर्म एवढाच, माझ्या मुक्ताईला मांडे भाजता आले पाहिजेत. त्याच्यासाठी मी आसमंतातली शक्ती इथे प्रगट करीन. हे जे काही आहे ना, हे महाराज आपल्या अंगामध्ये आपण आणायला हवं. आपल्या बहिणीच्या बाबतीमध्ये आपण असा स्वधर्म पाळला आहे का, याचा विचार आपण करण्याची महाराज गरज आहे. पुढची ओवी घेऊया महाराज. हे चहूकडून वेडतील बाण वरी घेतील, तेथ पार्थान सुटी जेल कृपाळू म्हणे. निर्मत्सर सदैता आणून जर तू इथून निघून गेलास अर्जुना, तर हे सगळे कौरव तुला चहूकडून वेढतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. तेथ पार्था न सुटी जेल कृपाळू, ते तुला काही दयाळूपणे सोडणार नाहीत, ते तुझा घातच करतील. ऐसे हिनी प्राण संकटे जरी विपाय पा निघणे घटे, तरी ते जियालेही वो खटे मरणा. अशा प्राणसंकटातून जरी आपण निघू शकलो तरी ते जगणं, त्याच्यानंतरचं हे पांगळं होऊन जगणं, अपकीर्ती घेऊन जगणं, हे मरणाहुनी वाईट आहे. तू आणिकही एक विचारसी, येथ संभ्रमे झुंजू आलासी, आणि सकवणपणे निघालासी मागुता जरी. तू एक तर विचारतोयस मला, आणि त्या युद्धासाठी तू संभ्रमित होऊन आलेला आहेस. तुझ्यामध्ये संभ्रम आहे आणि तू या युद्धासाठी इथे आलेला आहेस. सकवणपणे निघालासी म्हणजे दया घेऊन तू जर परत निघालास, तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. त्यांच्यासाठी तू जातोयस, त्यांच्याबद्दलची दया करुणा तू मनामध्ये ठेवतोयस. अरे पण वेड्या, त्या लोकांना ह्या तुझ्या विचारांचा थोडा तरी अंदाज येईल का रे? तू असा विचार करतोयस ह्याचं प्रत्यय त्यांच्या मनामध्ये येईल का? ते असं विचार करतील का की अर्जुन आपल्याला मारू शकत होता, पण आपल्याबद्दलची कणव आणि दया याच्यामुळे तो आपल्याला सोडून चालला आहे, असा ते विचार करणार नाहीत. हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा भियाला, हा सांगे बोलून का काय. काय म्हणतील ते? अरे अर्जुन आम्हाला घाबरला, अर्जुन आम्हाला या आमच्या सगळ्या सैन्य दळाला बघून घाबरला आणि पळून गेला, हा सांगे बोलून निका. आणि असल्या त्रैलोक्यामध्ये हे सगळं सगळ्यांच्या समोर हे कौरव असंच बोलतील आणि हीच अपकीर्ती पूर्ण त्रैलोक्यामध्ये तुझी होईल.
लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. अरे अर्जुना, कितीतरी सायास करून कितीतरी प्रयत्न करून आपल्या जीवाची बाजी लावून आपले प्राण देऊन लोक आपली कीर्ती वाढवतात. ते तुझं अनायासे अनकळीत जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. ती कीर्ती तू अनायासे म्हणजे सहज, अगदी सहजगत्या तू मिळवलेली आहेस. अशी अद्वितीय कीर्ती तुझी आहे की त्याच्यासमोर हे आभाळ, हे गगनही तोकडं आहे, किंवा या आभाळासारखी अद्वितीय अशी तुझी कीर्ती आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिन्ही लोकी. अशी तुझी कीर्ती, त्याच्या पुढे कुठलीही सीमा नाही, निस्सीम अशी तुझी कीर्ती आहे. तुझ्यामध्ये असलेली कीर्ती ही अत्यंत निरुपम आहे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत उत्तम आहे. तुझे गुण उत्तम, तुझ्यात जे गुण आहेत ते खरंच उत्तम आहेत. या तिन्ही लोकांमध्ये तुझ्यामध्ये असलेले गुण, तुझी असलेली कीर्ती आणि तुझ्या अंगामध्ये असलेलं हे सौंदर्य, तुझ्या मनाचं सौंदर्य, हे तिन्ही लोकी सगळ्यात उत्तम आहे. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणती चे एकलिया दचकती कृतांतारिक. या चराचरामध्ये असलेले प्रत्येक राजे तुझ्या या कीर्तीचं गुणगान गातात. तुझ्या शौर्याचं ते भाट होऊन पोवाडे गातात. आणि जे राक्षस आहेत, जे दुर्जन आहेत, ते दुर्जन दचकतात, घाबरतात. कृतांतिक म्हणजे हे जे राक्षस आहेत, हा समस्त राक्षसगणे जे दुर्जन आहेत, ते तुझ्या या शौर्याला, या तुझ्या कीर्तीला घाबरतात, तुला घाबरतात, तुला दचकतात. ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट, जया देखी जगी सुबट वाट जाहली. असा तुझा महिमा आहे. महिमा कसा आहे? घनदाट आहे. या आभाळातल्या काळ्या भोर ढगांप्रमाणे हा महिमा तुझा घनघोर मोठा आहे. गंगा जैसी चोखट जया देखी सुबट वाट झाली. अरे गंगा जिथून जाते तिथे तिची वाट निर्माण करते, तिथे गंगा ही नदी होते. इतकी त्या गंगेच्या पाण्यामध्ये ताकद आहे, इतकी त्या प्रवाहामध्ये ताकद आहे. तशी तुझी कीर्ती आहे. जिथे जाईल तिथे अर्जुना तुझ्या नावाचा दबदबा आहे, जिथे जाशील तुझ्या नावाचा दरारा आहे. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त झाले आधी विरक्त जीवितेसी. अरे अर्जुना, तुझं हे पौरुषत्व, तुझं हे शौर्य, तुझी ही कीर्ती ऐकून हे समोर उभे असलेले जे कौरव आहेत, हे जे सैन्य आहे ना, त्यांनी आधीच जीव सोडलेला आहे रे. त्या जीवांपासून आता आपलं काही खरं नाही, आपली धडगत नाही. अर्जुन आता आपल्यासमोर उभा आहे असं म्हटल्यानंतर आधीच ते अर्धमेले झाले आहेत. जाहले आधी विरक्त जीवितेसी, जैसा सिंहाची हाका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा असे का धाकू तुझा. जैसा सिंहाची आका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा असे का धाकू तुझा. या कौरवांना हा तुझा धाक आहे. धाक या शब्दाचा अर्थ, सिंहाची आखा म्हणजे सिंहांनी जशी जर डरकाळी फोडली तर त्या डरकाळीचा आवाज ऐकून वरती झोपलेला मोर, झाडावर झोपलेला मोर आपले प्राण सोडून खाली गतप्राण होऊन खाली पडतो, अशी सिंहाची डरकाळी आहे. आता हा जो धाक आहे ना महाराज, हा धाक असावा, या कीर्तीचा धाक असावा. या कीर्तीच्या धाकाचं एक उदाहरण छान आपल्या इतिहासामध्ये आहे, ते मी आपल्याला सांगतो. सोन पाटील स्वराज्याचा किल्लेदार, सूर्यो
दयाच्या वेळेला किल्ल्याचे दरवाजे उघडायचे आणि सूर्यास्ताला किल्ल्याचे दरवाजे बंद करायचे. एकदा किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की कोणत्याही कारणाने किल्ल्याचे दरवाजे सूर्योदयापूर्वी उघडायचे नाहीत. हा स्वराज्याचा नियम. एके दिवशी बहिर्जी नाईक रात्री अचानक किल्ल्याच्या दरवाजाजवळ आले. किल्लेदाराला आवाज दिला. म्हणले, मी बहिर्जी नाईक बोलतोय. किल्ल्याचे दरवाजे उघडा, मला महाराजांना निरोप द्यायचा आहे. निरोप अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही दरवाजा उघडा आणि महाराजांकडे मला जाऊ द्या. सोनपाटलांनी किल्लेदाराने बहिर्जी नाईकांना सज्जड दम दिला. म्हणले, तुम्ही असाल बहिर्जी नाईक, परंतु स्वराज्याच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे उघडत नाहीत, हे आपल्याला माहीत नाही का? किल्ल्याचे दरवाजे हे सूर्यास्ताच्या वेळेलाच उघडतील. बहिर्जी नाईक चपापले. म्हणाले, ठीक आहे, पण माझा निरोप तर आपण महाराजांपर्यंत पोचू शकाल? किल्लेदार म्हणाले, हा, ते नक्की मी करतो. आणि निरोप महाराजांकडे पोचवण्यात आला. महाराज तात्काळ गडाच्या दरवाज्यावर आले. गडाच्या दरवाज्यावर आल्यानंतर किल्ल्याच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या त्या सोनपाटलाला, किल्लेदाराला महाराजांनी आज्ञा केली. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी, छत्रपतींनी आज्ञा केली, सोनपाटलाला दरवाजे उघडा, बहिर्जींना आतमध्ये घ्या. सोनपाटलांचं जे उत्तर होतं ते उत्तर या इतिहासामध्ये नोंद होण्यासारखं होतं. म्हणजे महाराज, आपण किल्ल्याचे दरवाजे उघडायला सांगताय. किल्ल्याचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद होतात आणि सूर्योदयाच्या वेळीच उघडले जातात. म्हणजे मी छत्रपती आपल्याला आज्ञा देतोय, उघडा. सोनपाटलांनी सांगितलं, माझ्या कानावर सुद्धा माझा विश्वास नाही की आपणही मला आज्ञा देताय. माझ्या कानावरही माझा विश्वास नाही. हे सोनपाटलांचं वाक्य आहे की महाराज, तुम्ही मला आज्ञा देताय, मला विश्वास नाही, मी काही दरवाजे उघडणार नाही. महाराज भडकले. महाराजांना राग अनावर झाला आणि महाराजांनी सांगितलं, कोण आहे तिकडे? सोनपाटलांना जेरबंद करा, चाव्या काढून घ्या आणि किल्ल्याचे दरवाजे उघडा. सोनपाटलांचा आवाज, महाराज थांबा, कोणीही पुढे येऊ नका. किल्ल्या हव्या असतील तर आधी माझा मुर्दा पाडा. जोपर्यंत माझ्या कमरेला तलवार आहे तोपर्यंत या किल्ल्याचे दरवाजे सूर्योदयाच्या आधी उघडणार नाहीत. आणि सोनपाटलांनी प्रत्यक्ष छत्रपती समोर असताना सगळ्या त्या इतर मावळ्यांवरती तलवार उपसली आहे आणि युद्धाचा पवित्रा घेतला आहे. हे पाहिल्यानंतर, सोनपाटलांचा आवेश बघितल्यानंतर काही क्षण महाराजही स्तब्ध झाले. महाराज पुन्हा दरवाजापाशी गेले. बहिर्जींना म्हटले, बहिर्जी काय निरोप आहे? बहिर्जी म्हणले, महाराज खान चालून आला आहे, 2-3 दिवसावर आहे. ठीक आहे म्हणले, अजून 2-3 दिवस वेळ आहे ना बहिर्जी, आपण याच्यावर उद्या बोलू. परत फिरले महाराज आणि त्यांनी सांगितलं, उद्या सोनपाटलांना जेरबंद करून दरबारात हजर करा. सोनपाटील काही बोलले नाहीत. सोनपाटील तलवार उपसून दरवाजासमोर तसेच उभे राहिले. सकाळ झाली. सूर्योदयाला किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले आणि दरबारात सोनपाटलांना उभं केलं गेलं. महाराजांसमोर सोनपाटील उभे आहेत. महाराजांनी सांगितलं, प्रत्यक्ष राजालाही तुम्ही त्याच्या स्वधर्माची आठवण करून दिलीत,
प्रत्यक्ष राजाच्याही आज्ञेला स्वराज्याच्या नियमांपुढे तुम्ही झिडकारलेत. धन्य ते मावळे आणि धन्य ती ही स्वराज्याची भूमी, ज्या भूमीतून असे मावळे जन्माला येतात. महाराज, त्या सोनपाटलांचा सोन्याचं कळं देऊन महाराजांनी सत्कार केला, सन्मान केला. स्वधर्माच्या, आपला जो स्वधर्म आहे, या स्वधर्माच्या मार्गावर चालणं हे सोनपाटलाला समजलं. तो त्या मार्गावर चालला. विचार करा, इतिहासाने त्याची नोंद घेतली आणि त्याचा धाक स्वराज्याच्या प्रत्येक किल्लेदाराला राहिला. हा जो धाक आहे, ही जी कीर्ती आहे, ही सोनपाटलाची इतिहासात नोंद झाली. फक्त आपल्या स्वधर्मावर कायमस्वरूपी मी टिकून आहे आणि स्वधर्माच्या आड काहीही आलं, प्रत्यक्ष भगवंत जरी उभा राहिला तरी माझा स्वधर्म मी सोडणार नाही. हे जे काही गुण आहेत महाराज या सोनपाटलामध्ये होते आणि तीच कीर्ती, तोच धाक स्वराज्यात त्याच्या इतिहासाला नोंद घेण्याची गरज भासली किंवा इतिहासात त्याची नोंद झाली. त्याची कीर्ती ही कायमस्वरूपी त्या इतिहासामध्ये नोंदली गेली. हा जो काही धाक आहे, हा विनासायासे, अनायासे मिळालेला आहे. कुणाला? अर्जुनाला. हे भगवंत अर्जुनाला सांगतायत. माऊलींनी जे मांडलेलं आहे ना या ओव्यांमधून, हे इतकं सुंदर आहे महाराज, की आपण कितीही प्रयत्न केला तरी या ओव्या आपण मांडू शकत नाही, आपण त्या लिहू शकत नाही. आणि हे आपल्यालासुद्धा अनायसे विनासायास आपल्यासमोर ज्ञानेश्वरी हे गीताज्ञान माऊलींनी मांडलेलं आहे. आपण ते वाचत नाही, आपण त्याच्या मार्गावर चालत नाही. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, ऐसे अर्जुना हे तू ते मानती सदा. अरे, पर्वत जसं वज्राला घाबरतो, सर्प जसं गरुडाला घाबरतो, तसं अर्जुना हे तुला घाबरतात. तू त्यांचा काळ आहेस असं त्यांना वाटतं. ते अगाधपण जाईल, मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निगसील न झुंज तुची. अरे, हा जो अगाधपणा आहे, हे दैदिप्यमान जी कीर्ती आहे, ही निघून जाईल आणि तुझ्याकडे काय येईल? तुझ्या अंगाला हिणवा, म्हणजे तुझा तिरस्कार, तुला चिडवणं, डिवचणं आणि तुला हिणवणारा जो काही गुण आहे तो तुझ्या अंगाला चिटकेल. लोक तुला हिणवायला लागतील. जरी मागुता निघशील तू न झुंजसी. जर युद्ध न करता तू निघालास तर लोक तुला हिणवतील, तुझ्या मागे तुला शिव्या शाप देतील. आणि हे पळता पळो नेदिती, धरून अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझं. अरे वेड्या, तुला पळता पळता मारतील, तुला पळून देणार नाहीत, इथून जाऊ देणार नाहीस. तू निघून जायचं म्हटलंस तरी तुला ते सोडणार नाहीत. तुला धरतील, तुझ्या शरीराचे अक्षरशः विदीर्ण करतील आणि हे जे काही बोलतील ते तुला ऐकूनही तुला मरणासारख्या वेदना होतील. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाटपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. अरे वेड्या, मग त्यावेळेला आपल्या त्यांच्या बोलणं ऐकून, त्यांची आपली अपकीर्ती ऐकून आपण जर मनामध्ये स्पंदून रडण्यापेक्षा आता ताटपणे लढायचं का नाही? महाराज, या ठिकाणी पण मी तुम्हाला छान उदाहरण देतो. उदाहरण पुन्हा इतिहासातलंच आहे. पुन्हा तेच सूर्यास्ताच्या वेळेला गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. हिरकणी महाराज त्याच्यावर अडकलेली आहे. दूध विकायला जाणारी हिरकणी गडावर अडकून पडली आहे. गडाचे दरवाजे बंद झालेत. तिचं तानं मूल खाली व्याकुळ आहे. दूध त्याला द्यायचं आहे. त्याला भूक लागली असेल, त्यामुळे हिचा पाना हिला स्वस्थ बसू देई नाही. हिरकणी कोणत्याही परिस्थितीत गडावरनं खाली जायला निघाली आहे, पण मार्ग तिला सापडत नाही. एक कडा रायगडावरचा असा आहे की ज्या कड्यावरनं
कोणी येऊ शकत नाही, म्हणून तिथे कुठलीही तटबंदी नाही. अशा कड्यावरनं हिरकणी खाली उतरली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत हिरकणी आपल्या बाळाकडे गेली आहे. त्याला दूध पाजलं आहे. अरे मला मरण आलं तरी चालेल, पण त्याला दूध पाजणं, माझ्या बाळाला दूध पाजणं हा माझा स्वधर्म आहे. मी त्याला जन्म दिला आहे आणि तो भुकेने तहानेने व्याकुळ आहे. त्याला जर मी गेले नाही, दूध दिलं नाही, तर त्याला कोण दूध देईल? कोण त्याच्याकडे बघेल? हा जो स्वधर्म आहे, हा स्वधर्म त्या हिरकणीला माहिती आहे. हिरकणीने तो कडा उतरली. दैव आणि देव दोन्ही तिच्या पुढे हात टेकले आणि तिला तो कडा उतरून जायला ईश्वरालाही मदत करायला लागली. कारण जर तिच्यात ईश्वराचा अंश आहे, तर तो खाली ज्याला ते दूध पाजायचं आहे त्याच्यातही ईश्वराचा अंश आहे. मग लक्षात घ्या, हा ईश्वराचा अंश त्या ईश्वराच्या अंशापर्यंत पोचण्यासाठी ईश्वर कसा काय हो त्याचा जीव घेईल? हिरकणीचा जीव जाऊच शकत नाही. किती अचाट मोठा कडा आला तरी ती उतरून गेली. त्याला कारण देव तिच्यातला त्या देवाच्या अंशाकडे तिला घेऊन गेला. महाराज यावेळेला सुद्धा छत्रपतींनी ती गोष्ट कानावर पडताच हिरकणीला बोलून घेतलं, तिचा सन्मान केला आणि तो बुरुज बांधला आणि त्याला नाव हिरकणी दिलं. इतिहासात हिरकणी अजरामर झाली. गोष्ट एकच, बाळाला दूध पाजली, बाकी काही नाही. अनेक मातांनी, लाखो मातांनी स्वराज्याच्या काळात बाळांना दूध पाजलं असेल, पण हिरकणी वेगळी ठरली. का तर बाळाला दूध पाजण्यासाठी रायगडचा कडा उतरून आली. आपला स्वधर्म पाळण्यासाठी, आपला स्वधर्म जपण्यासाठी जो या प्राणांची बाजी लावतो त्याच्याबरोबर देव असतो, त्याच्याबरोबर भगवंत असतो. हे या ओवीतून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर ओव्या आहेत. प्रत्यक्ष या ओव्यांचं आपल्याला किती घेता येईल, त्यातून आपल्याला किती विचार आपल्यापर्यंत पोचतील. प्रत्येक ओवी तुम्हाला दरवेळेला नवीन काहीतरी सांगते. महाराज प्रत्येक ओळीचा शांतपणे विचार करायला शिका, विचारात घ्या. हे जीवन, या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग सहज तुम्ही त्या परिस्थितीवर मात करू शकाल किंवा तो प्रसंग सहज पार करू शकाल. ना तरी रणी येथ झुंदचा वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. अरे जरी या रणांमध्ये झुंजताना तुझा जीव जरी गेला ना अर्जुना, तरी तुला स्वर्गसुख निश्चित मिळेल. आणि इतकं स्वर्गसुख मिळेल का ते तुझ्या स्वर्गामध्ये असताना तुझ्या कीर्तीसहित तुला ते उपभोगता येईल. म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगे. म्हणून आता मनामध्ये इकडचा तिकडचा डोक्यामध्ये कुठलाही विचार आणू नकोस. तुझा स्वधर्म काय आहे यावर आपलं लक्ष केंद्रित कर, भानावर ये. म्हणून हा दिलेला भगवंताने दिलेला फटका आहे, शाब्दिक फटका आहे, पण तो गरजेचा आहे. का तर अर्जुना तू भानावर ये, आपल्या स्वधर्माचा विचार कर, धनुष्य हातात घे आणि युद्धाला तयार हो. देखे स्वधर्मोहा आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती आहे कवण चित्ता पातकाची. अरे जर स्वधर्म तू आचरलास तर असलेले दोष नाहीसे होतात. मग तुझ्या मनामध्ये, तुझ्या चित्तामध्ये हे भ्रांती, हा प्रश्न, हा संभ्रम तुझ्या मनामध्ये पापाचा का आला? अरे स्वधर्म आचरल्यामुळे, स्वधर्माच्या वरती चालल्यामुळे आपल्यामध्ये असणारे दोष, अनेक चुकीच्या गोष्टी या निघून जातात, त्या नाश पावतात. मग मला सांग, तुझ्या मनामध्ये या स्वधर्म आचरताना पातकाची म्हणजे पापाची भ्रांती, पापाचा संभ्रम कसा निर्माण झाला?
प्रत्यक्ष छत्रपतींची आज्ञा नाकारणारा हा सोन पाटील. प्रत्यक्ष छत्रपतींची आज्ञा नाकारण्याचं उदाहरण इतिहासात हे एकमेव. प्रत्यक्ष छत्रपतींची आज्ञा नाकारली तरी त्याचा दोष नाही, त्याची ती चूक नाही, तो त्याचा स्वधर्म आहे, हे उदाहरण छत्रपतींनी स्पष्ट केलं आहे. महाराज याच्या नंतरच्या सुद्धा ओव्या काही स्वधर्मावरती आहेत. अनेक उदाहरणं आपल्याला बघायची आहेत. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.